आपण या ठिकाणी आज बर्नॉलीचं इक्वेशन समजावून घ्यायचा प्रयत्न करू. बर्नॉलीचं डिफरन्शियल इक्वेशन जे असतं ते एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपण dy/dx या ठिकाणी क्लिअर कट दिसतंय की y हा जो आहे हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x आहे तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक फंक्शन ऑफ x आहे इंटू y आणि राईट साईडला q ऑफ x इंटू y रेस टू n या पद्धतीचं जे इक्वेशन असतं याला बर्नॉलीचं इक्वेशन म्हटलं जातं. जर या ठिकाणी हा y रेस टू n नसेल तर हे जे आपल्याला समोर दिसतंय या इक्वेशनला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. पण या ठिकाणी y रेस टू n आल्यामुळं राईट साईडला पुन्हा आपल्याला एक y सापडतोय आणि त्याच्यामुळं या स्टाईलचं जे फंक्शन आहे याला बर्नॉलीचं डिफरन्शियल इक्वेशन म्हणून ओळखलं जातं. आपण बर्नॉलीचं इक्वेशन या ठिकाणी आता सोडवणार आहोत. वी हॅव dy/dx मायनस tan y अपॉन 1 प्लस x इज इक्वल टू 1 प्लस x इंटू ई रेस टू x सेक y. मग आता इथला डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल शोधणं हे आपल्याला पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपल्याला इथे दिसतं की ते tan y आहे आणि त्याच्या शेजारी मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स आहे. उजव्या हाताला 1 प्लस एक्स आणि ई रेस टू एक्स आहे आणि त्याचबरोबरीने इंटू सेक वाय आहे. म्हणजे निश्चितपणाने हे बर्नॉलीचं इक्वेशन आहे. हा सेक वाय जर इथनं काढून टाकायचा असेल तर आपण सेक वायने डिवाइड करणार म्हणजेच कॉस वायने मल्टिप्लाय करणार. सो आपल्याला इथं मिळालं कॉस वाय dy/dx. त्याच्यानंतर टॅन वायला जेव्हा कॉस वायने गुणतो आपण त्यावेळेला आपल्याला साइन वाय मिळतो. सो वी आर गेटिंग मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स इंटू साइन वाय आणि राईट साईडचा सेक वाय कॅन्सल झालेला आहे. आता आणखी आपल्या लक्षात असं येतं की इथे जो साइन वाय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय dy/dx आपल्याला आयताच मिळतोय. मग आपण याला u म्हणूया. सो u इज इक्वल टू साइन वाय तर du/dx विल बी कॉस वाय dy/dx आणि आपलं इक्वेशन बनेल du/dx मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स इंटू यू इज इक्वल टू 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला दिसतंय की या पद्धतीचं इक्वेशन आता उरलं नाही. मग y रेस टू n गेलेला आहे. उजव्या हाताला आपल्याला प्युअरली फंक्शन ऑफ x दिसत आहे. मग हे लिनियर इक्वेशन आहे. इंडिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे x आहे. डिपेंडंट कोण आहे u आहे. मग आता याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण काढतो. कसा काढतो तर i इज इक्वल टू ई रेस टू इथे जो कोणी आपल्याला p ऑफ x मिळाला आहे त्याचं इंटिग्रेशन करायचं आहे पण ते इंडेक्समध्ये आहे. सो इथे मिळाला ई रेस टू इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स dx म्हणजे मिळालं ई रेस टू मायनस लॉग ऑफ 1 प्लस एक्स. म्हणजेच आपल्याला माहिती आहे हा होईल ई रेस टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स रेस टू मायनस 1 म्हणजे हा निश्चितपणाने काय मिळणार आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स. इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई आणि लॉग हे एकमेकाचे इन्व्हर्स प्रोसेसेस आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल होतात आणि आपल्याला मिळतो 1 अपॉन 1 प्लस एक्स. मग आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय असतं तर डिपेंडंट व्हेरिएबल इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाइड बाय राईट साइड q ऑफ x dx प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग या ठिकाणी मिळालं u इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स इंटू हा q ऑफ x दिसतोय आपल्याला dx प्लस c. 1 प्लस एक्स कॅन्सल झाला आणि आपल्याकडे फक्त ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन उरलं जे आहे ई रेस टू एक्स आणि प्लस कॉन्स्टंट ॲज इट इज. म्हणजे आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत आपण आलेलो आहोत. आता यू जो आपण मानलेला होता तो रिप्लेस करावा लागेल. सो साइन वाय अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस सी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गणिताकडे येतोय. कॉस वाय
मायनस एक्स साइन वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो डी वाय बाय डी एक्सची टर्म आहे त्याला आपण या ठिकाणी लिडिंग टर्म म्हणणार, सुरुवातीची लिडिंग. मग डी वाय बाय डी एक्सची टर्म आपण आधी लिहिली, साहजिकच आहे, सुरुवातीच्या टर्मला आपण मायनस देत नाही. सो इथे काय मिळालं आपल्याला, एक्स साइन वाय डी वाय बाय डी एक्स, आणि मग आता हा कॉस वाय मायनस होईल, मायनस कॉस वाय इज इक्वल टू हा सेक स्क्वेअर एक्ससुद्धा मायनस झालेला आहे. त्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की इथे आपल्याला एक्सची गरज नाही आहे, कारण आपल्याला साइन वाय डी वाय बाय डी एक्स असं जर मिळवायचं असेल तर एक्सने थ्रूआउट डिवाइड करायला लागेल, आणि मग आपल्याला मिळालं साइन वाय डी वाय बाय डी एक्स मायनस 1 बाय एक्स कॉस वाय इज इक्वल टू मायनस सेक स्क्वेअर एक्स अपॉन एक्स. क्लिअर कट दिसतंय आपलं हे जे इक्वेशन आता मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह साइन वाय डी वाय बाय डी एक्स दिसतोय, आणि उजव्या बाजूला आता कुठलाही वाय उरलेला नाही आहे. सो आपण याला व्ही म्हणूया कॉस वायला, तर डी व्ही बाय डी एक्स होईल मायनस साइन वाय डी वाय बाय डी एक्स. मग ते किमती जर आपण टाकल्या तर काय मिळणार आहे, मायनस डी व्ही बाय डी एक्स मायनस 1 बाय एक्स इंटू व्ही इज इक्वल टू मायनस सेक स्क्वेअर एक्स बाय एक्स. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळालं आहे डी व्ही बाय डी एक्स प्लस 1 बाय एक्स इंटू व्ही इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स बाय एक्स. म्हणजे परत आपण आपल्या फॅशनमध्ये आलेलो आहेत की पी ऑफ एक्स हा डिपेंडंट व्हेरिएबल व्ही आणि इकडे क्यू ऑफ एक्स. मग याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, ई रेस टू इंटिग्रेशन 1 बाय एक्स डी एक्स, म्हणजेच ई रेस टू लॉग एक्स म्हणजेच एक्स. आणि सोल्युशन आपल्याला माहिती आहे डिपेंडंट व्हेरिएबल इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू ऑफ एक्स डी एक्स. आपला क्यू ऑफ एक्स कोण होता, उजवी बाजू राईट साईड सेक स्क्वेअर एक्स अपॉन एक्स आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. क्लिअर कट एक्स कॅन्सल झाले आणि सेक स्क्वेअर एक्स हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅन एक्सचा. सो त्याचं इंटिग्रेशन टॅन एक्स आलं आणि व्हीची किंमत आपण टाकून दिली, उत्तर आलं एक्स कॉस वाय इज इक्वल टू टॅन एक्स. सो अतिशय सोपं असं आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, तिसरं इक्वेशन आपलं आहे 3y स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस 2x वाय क्यूब इज इक्वल टू 4x ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला असं जाणवत आहे की वाय क्यूब आहे, तर वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3y स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स, आयतं मिळालं आहे आणि राईट साईडला वाय नाहीच आहे, म्हणजे बर्नॉलीचं इक्वेशन मुळातच नाही आहे. मग हे काय आहे, हे बर्नॉलीचं इक्वेशन नाही, मग हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. फक्त आता हे वाय क्यूब वगैरे जे आहेत त्यांना आपण सबस्टिट्यूट करूया. सो वाय क्यूब इज इक्वल टू व्ही म्हणलं तर 3y स्क्वेअर डी वाय बाय डी एक्सला आपल्याला डी व्ही बाय डी एक्स म्हणावं लागेल. म्हणजे इक्वेशन बनलं डी व्ही बाय डी एक्स प्लस 2x इंटू व्ही इज इक्वल टू 4x ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर, जसंच्या तसं लिहिलं आहे आपण. आणि मग हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं आहे. इंडिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे, एक्स आहे, डिपेंडंट नॅचरली व्ही आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होईल, आय इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन 2x डी एक्स, आणि एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअर बाय 2, 2 2s कॅन्सल, म्हणजे आपल्याला मिळाला ई रेस टू एक्स स्क्वेअर. सोल्युशन कसं देतो आपण, डिपेंडंट व्हेरिएबल इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाइड बाय क्यू ऑफ एक्स डी एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजेच मिळालं व्ही इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू 4x ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस सी. दोघंही कॅन्सल होऊन गेले आहेत, फक्त 4xचं इंटिग्रेशन आहे, म्हणजेच 4x स्क्वेअर बाय 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सो आपलं उत्तर झालं व्ही ई रेस टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस सी, आणि व्हीची किंमत माघारी टाकली आपण वाय क्यूब, हे आपलं फायनल आन्सर तयार झालं. यानंतर आपण चौथं गणित बघतोय बर्नॉलीचं. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब एक्स क्यूब वाय क्यूब प्लस एक्स वाय मल्टिप्लाइड बाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी गंमत अशी आहे की डी वाय बाय डी एक्सच्या शेजारी दोन टर्म्सची सम आहे,
आणि पुढं काहीच दुसऱ्या टर्म्स नाही, ॲक्च्युली राईट साईड इज 1. तर साहजिकच आहे की हा dy बाय dx मधलं इक्वेशन असू शकत नाही, कारण आपला पॅटर्न काय आहे, आपला पॅटर्न आपल्याला चांगला माहिती पाहिजे की dy बाय dx प्लस p ऑफ x टाइम्स y मस्ट बी इक्वल टू q ऑफ x किंवा q ऑफ x इंटू वाय रेस टू n. या दोघांपैकी काहीतरी एक असलं पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला काय जाणवत आहे, तर असे 3 टर्म्स किंवा स्प्लिट टर्म्स आपल्याला सापडत नाहीत. म्हणजेच मग काय करायला लागेल, सो वी हॅव टू गो अहेड विथ dx बाय dy. आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं, मग काय मिळालं, तर dx बाय dy या बाजूला आला. आता हा साधा x इंटू वाय आहे, तो पण आपण इकडे आणला, मायनस एक्स वाय राईट साईडला मिळाला एक्स क्यूब वाय क्यूब. आता अतिशय महत्त्वात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की x डिपेंडंट झाला आहे, y इंडिपेंडंट झाला आहे, आणि या ठिकाणी x टाइम्स y आहे आणि इथे पुन्हा एक्स क्यूब वाय क्यूब आहे. म्हणजे बर्नॉलीचं इक्वेशन तयार झालेलं आहे. बर्नॉलीच्या इक्वेशनचं फॉर्मॅट काय, dx बाय dy प्लस p ऑफ y टाइम्स x, इथे x रेस टू 1 असतो हे लक्षात घ्या, आणि इज इक्वल टू q ऑफ y इंटू x रेस टू n. म्हणजेच हे इक्वेशन मी पुन्हा एकदा माझ्या सोयीसाठी असं लिहून काढलं, dx बाय dy मायनस y इंटू x, आपला डिपेंडंट व्हेरिएबल x आहे विसरायचं नाही, इज इक्वल टू वाय क्यूब इंटू एक्स क्यूब. मग आता हा जो x आहे हा डिपेंडंट व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याला हा इथनं घालवायचा आहे, म्हणजे आपल्याला एक्स क्यूबने डिव्हाइड करायचं आहे. एक्स क्यूबने डिवाइड केल्यानंतर लक्षात येत आहे इथे झाला एक्स रेस टू मायनस 3 dx बाय dy मायनस y आणि एक्स अपॉन एक्स क्यूब होता, म्हणजे हा झाला एक्स रेस टू मायनस 2 आणि इज इक्वल टू वाय क्यूब. आता क्लिअर कट इकडचा डिपेंडंट व्हेरिएबल निघून गेला. मग आता इथे जो मिळाला एक्स रेस टू मायनस 2 त्याला जर मी v म्हटलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 एक्स रेस टू मायनस 3 dx बाय dy विल बी इक्वल टू dv बाय dy, आणि मला दिसतंय माझ्याकडे एक्स रेस टू मायनस 3 dx बाय dy प्रेझेंट आहे. मग त्याची किंमत मी टाकणार मायनस 1/2 dv बाय dy. एक्स रेस टू मायनस 2ला मी v म्हणणार आणि आहे त्या पद्धतीने इक्वेशन मला मिळालं. माझ्या लक्षात येत आहे की हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये v आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत, पैकी v डिपेंडंट आहे आणि y जो आहे तो इंडिपेंडंट आहे. याला आपण रिराईट करून घेतो. पहिल्या डिफरन्शियल टर्मचं कोइफिशियंट 1 पाहिजे, सो आपण मायनस 2ने मल्टिप्लाय केला आहे. इथे मिळाला dv बाय dy प्लस 2y इंटू v इज इक्वल टू मायनस 2 वाय क्यूब. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं. आणि लक्षात ठेवायचं आहे की इंडिपेंडंट व्हेरिएबल जो आहे तो आहे y. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण काढतोय, तर हा होईल e रेस टू इंटिग्रेशन 2y dy म्हणजेच e रेस टू वाय स्क्वेअर. सोल्युशन, डिपेंडंट व्हेरिएबल इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू राईट साईड प्लस c. मग इथे मिळाला v इंटू e रेस टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेस टू वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट मायनस 2y क्यूब dy प्लस c. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आत्तापर्यंत व्हेरिएबल वगैरे कॅन्सल होत होते आणि उत्तर सुटसुटीत मिळायचं, पण या केसमध्ये हा e रेस टू वाय स्क्वेअर आहे. ज्या ज्या वेळेला असं असतं त्या त्या वेळेला आपण ईचा पॉवर महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आणि त्याला काहीतरी व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचा. सो आपण म्हटलं वाय स्क्वेअरला टी म्हणूया, मग 2y dy विल बी dt. आणि मग माझ्या लक्षात येतं की आय कॅन राईट दिस e रेस टू वाय स्क्वेअर एज e रेस टू टी. आणि मग हा जो मायनस 2y क्यूब आहे त्यातला एक y मी बाजूला काढला, 2y dy त्याला मी dt म्हटलेला आहे, आणि वाय स्क्वेअर जो उरला त्याला मी टी म्हटलेला आहे, आणि मायनस साईन जे आहे ते मी बाहेर ठेवलेलं आहे. मायनस ॲज इट इज आतमध्ये आला. बाय पार्ट्स फॉर्म्युला, फर्स्ट फंक्शन टीला म्हणावं लागेल कारण एक्सपोनेन्शियल इज ऑलवेज द लास्ट. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी, ई रेस टू टीच असतो,
मायनस इंटिग्रेशन ऑफ आपल्याला ई रेस टू टी मिळाला होता आणि या टीचा डेरिव्हेटिव्ह 1 मिळाला होता, म्हणजेच इंटिग्रेशनमध्ये फक्त ई रेस टू टी होता, त्याचं उत्तर ई रेस टू टीच असतं. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे की इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इंटू टी इज ऑलवेज टी ई रेस टू टी मायनस ई रेस टू टी, आणि हा कॉन्स्टंट ॲज इट इज. नंतर आपण टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकलेली आहे, मायनसनी आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे, आणि मग हा जो ई रेस टू वाय स्क्वेअर इकडे पण आहे, लेफ्ट साईडला पण आहे आणि राईट साईडला 2 ठिकाणी, तर साहजिक आपण त्याने डिवाइड करणार. उत्तर येईल व्ही इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर प्लस 1 प्लस सी टाइम्स ई रेस टू मायनस वाय स्क्वेअर. पण आपला हा जो व्ही होता तो कोण होता, एक्स रेस टू मायनस 2 होता, तर तो सबस्टिट्यूट केलेला आहे आणि हे असं उत्तर तयार झालेलं आहे. म्हणजेच लिहिताना आपण काय करतो तर शक्यतोवर ज्या साध्या टर्म्स आहेत, ज्या आपण म्हणू पॉलिनॉमियलवाल्या टर्म्स आहेत, त्या आपण आधी घेतो, आणि जर एक्सपोनेन्शियल वगैरे असेल तर त्याला बाजूला काढतो. तर हा मायनस वाय स्क्वेअरला इकडे आणला आहे, वाय स्क्वेअर मायनस 1, एक्स रेस टू मायनस 2ला आपण 1/x² केलेला आहे. इथे हा प्लस पाहिजे, हे चुकलेलं आहे, इथे प्लस पाहिजे. आय रिपीट, हे चुकलेलं आहे, इथे प्लस चिन्ह पाहिजे. वाय स्क्वेअर मायनस 1 प्लस 1/x² इज इक्वल टू सी ई रेस टू मायनस वाय स्क्वेअर, हे त्याचं उत्तर आहे. परत एकदा सांगते, इथे प्लस साईन पाहिजे. त्याच्यानंतर 5वं गणित आहे, त्या ठिकाणी tan y dy by dx प्लस tan x इज इक्वल टू कॉस y इंटू कॉस स्क्वेअर एक्स. लक्षात घ्या, dy by dx सोबत tan y आहे, इथे एकटाचं tan x आहे, आणि राईट साईडला मात्र एक्सचं पण फंक्शन आहे आणि वायचं पण फंक्शन आहे. मग आता या केसमध्ये इथे मध्ये फक्त tan x आहे, त्याच्या शेजारी y नाही आहे, पण या ठिकाणी x इंडिपेंडंट दिसू लागला आहे. याला जर आपण डिपेंडंट करायचं म्हटलं तर या सगळ्या टर्म्स एकत्र येतील एकाच ब्रॅकेटमध्ये, तेही चालणार नाही. म्हणजेच वायलाच डिपेंडंट ठेवायचं आहे, एक्सला इंडिपेंडंट ठेवायचं आहे. सो अशा केसमध्ये टॅन एक्सच्या शेजारी एखादं वायचं फंक्शन असायला पाहिजे होतं. मग आपण परत एकदा या इक्वेशनकडे जर पाहिलं तर टॅनला आपण लिहू शकतो साइन अपॉन कॉस. ह्या कॉसने आपण थ्रू आउट मल्टिप्लाय करून टाकूया. सो इथला कॉस कॅन्सल झाला, इथे कॉस वाय आला आहे, आणि इथे झाला कॉस स्क्वेअर वाय कॉस स्क्वेअर एक्स. आता नीट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपला जो डिपेंडंट व्हेरिएबल वाय आहे त्याची व्हेरिएबल टर्म आपल्याकडे कॉस वाय आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह मला दिसतोय साइन वाय डिवाय बाय डी एक्स विथ मायनस साइन, आणि राईट साईडला पुन्हा मला कॉस स्क्वेअर वाय दिसतोय. ह्याचा अर्थ माझ्याकडे बर्नॉलीचं इक्वेशन आलेलं आहे. सो आय पुट व्ही ॲज कॉस वाय, मग डी व्ही बाय डी एक्स होईल मायनस साइन वाय डिवाय बाय डी एक्स. त्याची किंमत आपण माघारी टाकली तर इक्वेशन बनतं मायनस डी व्ही बाय डी एक्स प्लस टॅन एक्स इंटू व्ही, आणि इज इक्वल टू अर्थातच आपण कॉस वायला व्ही म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे कॉस स्क्वेअर एक्स इंटू व्ही स्क्वेअर. आता हा जो व्ही स्क्वेअर आहे त्याच्यामुळे बर्नॉली बनलेला आहे. परत इथल्या मायनस साईनला आपल्याला प्लस करायचं आहे, तो -1ने थ्रू आउट मल्टिप्लाय करून घेतला आहे, आणि आपण म्हटलं आहे की दिस इज अ बर्नॉलीज इक्वेशन डिवायडिंग थ्रू आउट बाय व्ही स्क्वेअर, कारण आपल्याला हा काढून टाकायचा असतो. डिपेंडंट व्हेरिएबलचं कुठलंही या ठिकाणची टर्म आपल्याला नको आहे. सो आपण व्ही स्क्वेअरने डिवाइड केलं, आपल्याला मिळालं व्ही रेस टू -2 डी व्ही बाय डी एक्स मायनस टॅन एक्स इंटू व्ही रेस टू -1 and will be equal to minus cos square x. आता हा जो v रेस टू -1 आहे त्याला जर मी u म्हटलं तर du बाय डी एक्स होईल मायनस व्ही रेस टू -2 डी व्ही बाय डी एक्स, जे माझ्याकडे आयतं आहे इथे. सो आय रिप्लेस द व्हॅल्यू. इथे मला मिळाला मायनस du बाय डी एक्स मायनस टॅन एक्स टाइम्स u अँड इज इक्वल टू मायनस कॉस स्क्वेअर एक्स. थ्रू आउट आपल्याकडे मायनस आहे, तर साहजिक आपण त्याला प्लस करून घेणार. मग आपलं इक्वेशन बनलं डी यू बाय डी एक्स प्लस टॅन एक्स टाइम्स यू इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. आता आपल्याला म्हणता येतं की यू डिपेंडंट आहे, एक्स इंडिपेंडंट आहे, आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं.
याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं म्हटलं तर ई रेज टू इंटिग्रेशन यूच्या शेजारी जो कोणी आहे तर टॅन एक्स डी एक्स. टॅनचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक आणि ई आणि लॉग एकमेकाचे रिव्हर्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मिळालं आहे सेक एक्स. मग सोल्युशन आता लिहिता येतं. डिपेंडंट व्हेरिएबल इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू ऑफ एक्स डी एक्स प्लस सी. व्हॅल्यूज टाकल्या. इथे सेक आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे, सो एक कॉस कॅन्सल झाला, एकच शिल्लक राहिला आणि मग आपल्याला मिळालं आहे इंटिग्रेशन कॉस म्हणजेच साइन एक्स. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. सो यू इंटू सेक एक्स इज साइन एक्स प्लस सी. आपण सेकने डिवाइड करूया म्हणजेच कॉसने मल्टिप्लाय केलं, सो आपल्याला मिळालं यू इज इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस सी कॉस एक्स. यू कोण आहे आपला व्ही इन्व्हर्स किंवा 1/v, तो टाकला, आपल्याला हे मिळालं. व्हीची किंमत माघारी टाकली 1/cos y. ओके, देन 1/cos y ला आपण म्हटलं सेक y, राईट साईडला मिळालं साइन एक्स कॉस एक्स प्लस सी कॉस एक्स. ज्या ज्या वेळेला साइन एक्स इंटू कॉस एक्स असतो इट रिमाइंड्स अस डबल अँगल फॉर्म्युला. म्हणजे हा कोण आहे, इथे जर 2 असता तर तो साइन 2x होता, मग 2 नाही आहे तर यू डिवाइड दिस. सो हे आपलं फायनल उत्तर तयार झालं. सो या पद्धतीने बर्नॉलीची इक्वेशन सोडवता येतात. यानंतर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. समजा इक्वेशन डायरेक्टली एक्झॅक्ट नाही आहे तर ते एक्झॅक्ट बनवून सोडवता येतं. त्या स्टाईलची गणितं ज्याला आपण म्हणतो रिड्युसिबल टू एक्झॅक्ट, ती गणितात आपण पाहणार आहोत. x raised to 4 into e raised to x minus 2mx y square dx plus 2mx square y dy equal to 0. आपण याला थोडंसं पाहिलं तर इथं एक्स वाय स्क्वेअर दिसतो आणि इथे एक्स स्क्वेअर वाय दिसतोय. एक्स वाय स्क्वेअरला मायनस चिन्ह आहे आणि हा प्लस आहे, तर आपण त्यांना थोडंसं गोळा करूया. एक्स रेस टू 4 ई रेस टू एक्स डी एक्सला बाजूला ठेवलं आहे, 2m कॉमन घेतला, मायनस चिन्ह नंतर येईल असा प्रयत्न केला आहे. सो आपल्याला मिळतं एक्स स्क्वेअर वाय डी वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर डी एक्स इक्वल टू 0. आता आपल्याला साधारण एक नॉलेज असायला पाहिजे, ज्या वेळेला मध्ये मायनस असतो तर हा डिव्हिजन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला